त्याबरोबर सुत्करू आणि सुपुत्र तर माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे उमदीचे विद्यमान सरपंच शिंदे सरकार यांचा सत्कार शाल शिरफळ देऊन हार अर्पण करून करावं असं मी आमच्या तिकुंडी सर्वसेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन हाजीमनी भीमराय हाजीमनी यांनी करावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आहे. जोडी बरोबर उंची बरोबर आहे. हॅलो, सर्वांनी स्वागत करावं, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन अर्पण करावं. आज या ठिकाणी बरेचसे भागातले कार्यकर्ते आले. त्या कार्यकर्त्यांची नावं मला म्हणजे माहिती नाहीत. यासाठी मी माझ्या गावाच्या वतीनं या व्यासपीठावर जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचं मी आमच्या तिकुंडी गावाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आहे. आता या पुढील कार्यक्रम म्हणजे आपल्या शेजारच्या गावाचे जाडबोलेचे सुपुत्र रवी पाटील आता येणाऱ्या हां ठीक आहे. कारण मला एवढं काही अजून त्यांच्याबद्दल माहिती मिळाली नव्हती, परंतु काही इकडून तिकडूनच्या बातम्या मला समजल्या होत्या. यासाठी आपल्या शेजारच्या गावचे जाडबोलाचे सुपुत्र रवी पाटील आता येणाऱ्या विधानसभा म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनसाठी त्यांची ही तयारी चालू आहे. तर यासाठी उमदी ते जतपर्यंत हा पूर भागाचा जो भाग आहे, मुचंडीपासून इकडे कागनारी वगैरे ह्या भागापासून त्यांनी प्रचाराची सर्वसाधारण गाठीभेटी घेण्यासाठी या ठिकाणचा दौरा त्यांनी आयोजन केलेला आहे. आणि यासाठी आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये गाठीभेटी विचार करण्यासाठी कार्यकर्त्यांची भेटीगाठीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि असंच यांचा दौरा
आज बऱ्याच म्हणजे कागनेरी वगैरे असं मोठेवाडी अशा गावातून त्यांनी जतला पोचणार आहेत. ह्याला अजून 4-5 दिवस लागतील आणि त्यांचा दौरा हा यशस्वी हो आणखीन यशस्वी होऊन विधानसभेसाठी उमेदवारी म्हणून त्यांना तिकीट मिळावं असं मी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.